बातमी आहे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची। लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या 62व्या जयंतीनिमित्ताने आमदार लक्ष्मण भाऊ चषक 2025 फुल पिच डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 8 ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान पीडब्ल्यूडी ग्राउंड सांगवी येथे आयोजित करण्यात आली आहे। या निमित्ताने स्पर्धेचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत माध्यमांशी संवाद साधला। पाहुयात। खरं तर काँग्रेस पार्टी ही आपल्या स्वकर्तृत्वाने हरलेली आहे। काँग्रेसने कधीही जनतेच्या विकासाचा मार्गच निवडला नाही आणि दिल्लीचा निकाल हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे। देशाच्या जनतेने हे स्वीकारलं आहे। डबल इंजिन सरकारच विकास करू शकतं आणि म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशामध्येही आपण बघितलं, देशाच्या 75% भूभागावर भारतीय जनता पार्टीचे सरकार एवढं करता आले की मोदींच्या नेतृत्वामध्ये जनतेला आता विकास दिसतो आहे। डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित राज्याचा संकल्प होणार आहे आणि त्यामुळे आता दिल्लीच्या कार्यकर्त्यांना, तिथल्या नेत्यांना, माननीय केंद्रीय नेतृत्वाचं मी खूप खूप अभिनंदन करतो, आभारी मानतो। ऐतिहासिक विजय, 27 वर्षानंतरचा ऐतिहासिक विजय। भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या तख्तावर या ठिकाणी असणार आहे आणि ज्या अपेक्षेने जनतेने आम्हाला मतं दिली आहे महाराष्ट्रात किंवा दिल्लीमध्ये, ती अपेक्षा भाजपच पूर्ण करू शकतं, मोदीजीच करू शकतात। हा विश्वास लोकांचा मोदीजीवर आहे आणि त्यामुळं जो संकल्प आम्ही दिला आहे, संकल्पपत्र दिला लोकांना, विकासाचं संकल्पपत्र दिलं आहे, त्यावरच जनतेने आम्हाला मतं दिले आहे। दिल्लीच्या विजयामध्ये हे आता नोंदला गेला आहे की देश आता मोदींच्या मागे उभा आहे। राहिला प्रश्न काँग्रेसचा, उद्या किंवा परवा काँग्रेसचं एक स्टेटमेंट येईल, मशीन खराब झाली होती। नाही, दिल्लीमध्ये मशीन खराब झाली होती, हे आता चालू होईल उद्यापासून। आणि महाराष्ट्राचे महान प्रवक्ते सकाळचे 9चे तेही प्रवक्ते बोलायला सुरू करतील। जो बोलणं सुरू झालं असेल, परवा त्यांनी कामठीवर आक्षेप घेतला माझ्या मतदारसंघावर। त्याला कळत नाही राहुल गांधीला, अभ्यास केला पाहिजे कामठी विधानसभेत येऊन, नाही तर राहुल गांधींनी कधी लढलं पाहिजे कामठी विधानसभेत। माझा तुमच्या माध्यमातून राहुल गांधीला चॅलेंज आहे की 2029ची लढाई त्यांनी माझ्याविरुद्ध लढावी, राहुल गांधी। आणि बघा, मी 2004ला पहिल्यांदा आमदार झालो कामठीत, 58,000 मतं घेऊन, 95,000 मतं घेऊन 2009ला झालो, 2014ला 1,31,000 मतं घेऊन आमदार झालो, 2019ला मला पक्षाचं काम करायला सांगितलं, तिथे नवीन आमदार दिला, ते निवडून आले। कामठी विधानसभेत सलग 5 वेळा 25 वर्षापासून भाजपा जिंकत आहे आणि ते राहुल गांधी म्हणतायत की कामठीत गडबड झाली। तर माझा सवाल राहुल गांधीला आहे आपल्या माध्यमातून, राहुल गांधींनी 2029ची लढाई कामठी विधानसभेची लढावी। मी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे आणि निवडून जिंकून दाखवेन। माझी जनता, आमचे कार्यकर्ते प्रचंड निष्ठावान आणि जनता प्रामाणिक आहे। माझे 1.5 लाख परिवाराची घरगुती संबंध आहे आणि त्यामुळं कामठी विधानसभेबद्दल राहुल गांधींनी बोलू नये, उद्या जाहीर करावं राहुल गांधींनी। मी 2029ला लढायला तयार आहे, मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही। सर, मगाशी बोलता आपण म्हटलं की महापालिकेच्या निवडणुका एप्रिल मे मध्ये होतील, काय तुमचं? नाही, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टात आमचं सबमिशन सुरू आहे, माननीय सुप्रीम कोर्ट आम्हाला मान्यता देईल आणि ओबीसीच्या आरक्षणाची केस लवकरच निर्णय होईल आणि साधारण फरवरीमध्ये जर निर्णय झाला तर मार्च एप्रिल मे पर्यंत निवडणुका होऊ शकतात। आमची अपेक्षा आहे की खूप दिवस आता स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका रिकाम्या राहू नये, लवकरच या निवडणुका झाल्या पाहिजे, त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि ज्या दिवशी निवडणूक आयोग लावेल त्याविषयी महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंद्रजींनी सांगितलं आहे की आम्ही जे काही मनुष्यबळ लागतं निवडणुकीला किंवा जे काही व्यवस्था उभ्या करायला लागतात त्या महाराष्ट्र सरकार करत असतं, कारण निवडणूक आयोगाचा निर्णय आहे
म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचा. राज्य निवडणूक आयोग निवडणूक घेत असतं. स्थानिक पातळीवर भाजप स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित आहे. नाही, असं नाही आहे. आमचा महाराष्ट्राचा निर्णय आहे महायुतीचा, पण शेवटी आम्ही स्थानिक जे आमचे युनिट आहे त्या युनिटला एकदा विश्वासात घेऊ. शेवटी ही निवडणूक स्थानिक असल्यामुळं स्थानिकच युनिट त्याच्यात निर्णय करतं. पण महाराष्ट्र म्हणून आम्ही निर्णय केला आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोबत निवडणूक लढली पाहिजे. सध्या मिशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे, त्या संदर्भामध्ये ज्यांनी चर्चा सुरू केली तेच सांगतील. भाऊ, प्रत्येक भाजपच्या जे मंत्री आहेत 13 मंत्री त्यांच्याकडे खासगी पीए नेमण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे महायुतीचे जे इतर मंत्री आहेत त्यांच्याकडे पण खासगी पीए नेमण्यात येणार आहे. खासगी पी वगैरे नाही आहे. भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचा समन्वय आणि मंत्रिमंडळाचा समन्वय मंत्री महोदयाचा, म्हणजे त्या खात्यामध्ये होणारे निर्णय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता जर अधिकृत असला तर त्या खात्याचे निर्णय पक्षातर्फे आम्ही घरोघरी पोहोचू शकतो. कारण पक्षाचे युनिट फार मोठा आहे. आज समजा मी एखादा निर्णय घेतला आणि या पक्षाच्या कार्यकर्त्याने सांगितलं, हे कार्यकर्ते घरोघरी जातील. त्यामुळे एक पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता मंत्री महोदयाकडे असावा, आमच्या मंत्री महोदयाकडे. एकनाथ शिंदे अजूनही नाराज आहेत, यामध्ये काही तथ्य आहे? तुम्ही बोलले का एकनाथ शिंदेची नाराज आहे म्हणून? तथ्य आहे का असं? तेच एकंदरीत काही नाही हो. एकनाथ शिंदे सारखा एक चांगला सज्जन कार्यकर्ता जो या राज्यामध्ये त्याग करणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी त्यावेळी बघा, तेव्हा त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन त्या ठिकाणी अनेक गोष्टीचा त्याग केला. 2019 बघा, त्यांनी तेव्हाही त्यांना मुख्यमंत्री होता आलं असतं, पण उद्धव ठाकरेजींनी त्या ठिकाणी त्याला होऊ दिलं नाही. एकनाथ शिंदेजींना उद्धवजींना स्वतः व्हायचं होतं. एकनाथ शिंदेसारखा कार्यकर्ता पक्षात असताना त्यांना मुख्यमंत्री उद्धवजींनी का नाही केलं? उद्धवजी, मी आणि माझा मुलगा दोघात फसले राहिले आणि त्याचं वाटोळं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की आता आमचं सरकार आलं आहे. एकनाथजी अत्यंत चांगल्या 4 खात्याचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, चांगलं काम करतायत. आम्ही चांगलं काम करतोय. युती मजबूत आहे. महायुती त्या ठिकाणी प्रचंड ताकदवान आहे आणि ही महायुती पुढचे 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार चालवेल आणि आमचं महायुती ही महाराष्ट्र आणि देशामध्ये विकसित महाराष्ट्र करेल.